जे श्रद्धास्थान आदरणीय सुधाकर पंत परिचारक मालक यांच्याविषयी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी अपमानास्पद व म्हणजे जातीय तेढ निर्माण व्हावं असं वक्तव्य केलं. त्या निषेधार्थ आम्ही आज त्यांच्याविषयी ह्या आमदारांचं निलंबन व्हावं, यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असं निवेदन पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोडके साहेब यांना दिलेलं आहे. आणि त्याच बरोबर आम्ही हे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री किंवा SP असतील, IG असतील, DIG असतील यांना सर्वांना पाठवणार आहे. आणि ह्या अशा आमदारांचं निलंबन न झालं, यांच्यावर कारवाई न झाली तरी आम्ही परिचारक पार्टी असतील, आजी माजी नगरसेवक असतील, भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल. आता निलंबनाची मागणी केलेली आहे का गुन्हा दाखल करायचा? आम्ही आता इथं गुन्हा दाखल त्यांच्यावरती व्हावा यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे. आणि त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे असतील, आमच्या पक्षश्रेष्ठींकडे असेल, आम्ही त्यांचं निलंबनासाठी मागणी करणार आहोत. कारवाई नाही झाली तर तुमची भूमिका काय राहणार? जर अशा आमदारांवर कारवाई नाही झाली तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल. बहुजन समाजाचे आमदार असल्यामुळं कुठेतरी टार्गेट केलं जाते असं देखील खरेंकडनं बोलण्यात आलं. त्यांचे व्हिडिओ क्लिप आपण बघत आज सगळीकडे व्हायरल झालेले. त्यांनी जातीवाचक म्हणजे जाती तेढ निर्माण व्हावा, ब्राह्मण म्हणजे अनाजी पंत त्यांची शेंडी उपसून काढू असं विधान केलेलं आहे. आणि जे काय असेल ते पोलीस कायदेशीर कारवाई करतील त्यांच्यावरती. परिचारकांवरती जे काही आक्षेपार्ह विधान विरोधकांनी केलेलं आहे, त्यांना कदाचित पंढरपूर शहर तालुक्याचा संपर्क नसल्यामुळे त्यांना कदाचित माहित नसेल की पंढरपूरच्या राजकारणामध्ये परिचारकांनी पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, विविध संस्था असतील, या सगळ्या क्षेत्रावरती बहुजन समाजातील सर्व प्रतिनिधींना संधी दिलेली आहे. अर्बन बँकेचे चेअरमन आता सतीश मुळे, पंढरपूरचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विविध समित्या, पंचायत समिती सभापती, या सर्व संस्थांवरती 18 पगड जातीच्या पदाधिकाऱ्यांना स्थान देऊन प्रत्येक जातीला सन्मान देण्याचं काम परिचारक परिवाराने केलेलं आहे. त्यामुळं की परिचारकांबद्दल आतापर्यंत बऱ्याच जणांनी टीका केल्या, पण त्यांनी कधी उत्तर दिलं नाही, कारण त्या ते कामातून उत्तर देतात. आता खरं तर परिचारक 10 वर्ष झाला, 2009 पासून त्यांच्याकडे आमदार सुद्धा नाही पंढरपूर विधानसभेचे आपण जर बघितलं तर. त्यामुळं कशामुळे लोक त्यांच्यावर टीका करतात ते काय आम्हाला कळायला मार्ग नाही. कदाचित प्रसिद्धीसाठी सुद्धा करू शकत असतील, परंतु 2009 ते 2025 पर्यंत स्वतःकडे विधानसभा नसताना सुद्धा त्यांनी कधीही सूडबुद्धीचं राजकारण परिचारकांनी केलेलं नाही, कधी द्वेषाचं राजकारण केलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा संयमानं शांत राहून आपल्या संस्था सांभाळून या इथल्या शोषित, पीडित, गोर, गरीब शेतकरी बांधवांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम परिचारकांनी केलेलं आहे. त्यामुळे उगाच अशा टीका करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा त्यांनी विकास कामाबाबत परिचारकांना चॅलेंज द्यावं, परिचारकांसारख्या संस्था त्यांनी चालवाव्या. आणि परिचारकांनी आपल्या संस्थेमध्ये ज्या काही विविध जाती धर्मातील लोकांना स्थान दिलं, त्या लोकांना भेटून त्यांच्याकडे जाऊन कसे परिचारक आहेत ह्याची माहिती घ्यावी आणि मग परिचारकांबद्दल बोलावं. एखाद्या भीमसैनिक हा आमदार होऊ नये यासाठी परिचारकांनी आटापिटा केला, त्यांना विरोध केला, एवढीच काही तर पैशाची रसद सुद्धा पुरवली असं देखील आरोप त्यांनी केला. परिचारक साहेबाचा मूळ मतदारसंघाचा काही संबंध नाही. तुम्ही जर बघितलाय का ना, 17 गावामध्ये सुद्धा पक्ष परिचारक हे भाजपचे हे क्लस्टर प्रमुख आहेत. त्यामुळं त्यांना जे विभाग तिथे दिले त्यांना त्या ठिकाणी प्रचाराला जावं लागतं. त्यांनी सभा केली फक्त जाऊन. तुम्ही जे पैशाचा आरोप करता, पैसे रसद पुरवली, ह्या मुद्द्याला काय अर्थ नाही. लक्षात घ्या, क्लस्टर प्रमुख उमेदवार प्रचार जाणं गरज आहे. त्यांनी तशा पक्षाचे प्रामाणिक राहिले, ज्यांनी आपल्या पक्षाचं काम केलं, प्रामाणिक राहिलं, त्यामुळे त्यांचं काम ते करत राहिले. त्यामुळे त्यांना पक्षाचं काम करावं लागणार आहे. उद्या तुम्ही कोणीच प्रचार म्हणजे हुकुमशाही आहे, माझ्यावर कोणी प्रचारच करायला नाही असं नसतंय ना. ज्या त्या पक्षाचे पदाधिकारी काम करत असतो, त्यामुळे त्यांना ते द्यावं लागलं करायला. प्रत्येक मोहळमध्येच गेले का सूडबुद्धीने काम करायला? ते माड्यात गेले, सांगलीला गेलते, कोल्हापूरला गेलते, सोलापूरला गेलते, पंढरपूरला आले, सांगलीला गेले. त्यांच्याकडे प्रत्येक आमदाराला शिवाय द्यावा मग परिचारकाला. मग तिकडे शाही बापून द्यावे, इकडे भवन द्यावे, असं काय नाही. तुम्ही म्हणता की साफ चुकीचं आहे. दलित अत्याचारातलं बाबा दलित उमेदवार आहे म्हणून परिचारक, असं काय सुद्धा नाही. उलट दलित समाजाच्या कार्यकर्त्याला परिचारकांनी आतापर्यंत खूप मान सन्मान दिलेला आहे. आमच्यातल्या दयानंद वाजेंद्र सारख्या नगरसेवकाला उपनगराध्यक्ष त्यांनी केलं.
शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने तुम्ही आता परिचारकांच्या संस्था बोलल्या किंवा अनेक गोष्टी सांगितलं, त्यांचं विकास कामाचे दुर्दृष्टीकोन सांगितलं, ते बोलत असताना अमित पाटील हे देखील विकास कामाबद्दल बोलत आहेत आणि त्यांनी एवढंच सुद्धा म्हटलंय की पंढरपूरची परळी होऊ देऊ नका, पंढरपूरचा आकाश शोधा. काय सांगू शकाल एक परिचारक समर्थक म्हणून? आता परळी ती आका ही परळीची परिस्थिती आहे ती परळीच्या लोकांना माहित आहे. पंढरपूर शांतप्रिय गाव आहे. पंढरपुरात कधी अशा मोठ्या घटना घडलेल्या नाहीत. ज्या घटना घडल्या त्यातले आरोपी पोलीस प्रशासन यांनी ज्या त्यावेळी जेलमध्ये घातलेले आहेत त्याचे कधी परिचारकाने समर्थन सुद्धा केलेलं नाही. आपलं गाव शांत आहे. उगाच कशाला परळी आपलं उगाच हवेतले गप्पा मारू नये. कोण काय कसं आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्या आपल्या त्या भानगडीत पडायचं नाही. आम्ही विकासामुळे आता कोण आहे ते घरी विचारा त्यांना विचारा. पंढरपूर शहराचा आता कोण आहे? ते अभिजित पाटलांना विचारा जाऊन कारण त्यांना माहित असेल. वारंवार बोललं जातं की परिचारक स्वतः कार्यकर्त्यांना विरोधकांवर गुन्हे दाखल करतात असं देखील बोललं जातं. तुम्ही असं एकही शहर पोलीस स्टेशन असेल ग्रामीण पोलीस स्टेशन असेल एकही गुन्हा काही दाखवा आणून किंवा समजा तुम्ही म्हणता ना आता परिचारकाने गुन्हा दाखला एकही पीडित असं दाखवा. तुम्ही आता पत्रकार आहे सगळी की बाबा माझ्यावर परिचारकाने गुन्हा दाखल करायला लावला. एक माणूस आणा तुमच्या मीडिया पुढे मुलाखत द्यायला लावा. उगाच स्टेजवर असं बोलून करून बदनामी होत नसते ती करू पण. आता नगरपालिका निवडणूक आल्यामुळे सगळं चाललंय पंढरपूरकरांना माहित आहे. ठीक आहे आता 2-3 महिन्यात नगरपालिका निवडणूक आहे बघूनच जायचं गोड्या मैदानाजवळ आहे. परिचारकावर टीका होती असं वाटते. अहो मी तीच म्हटलं ना नगरपालिका आलेली आहे जवळ त्यामुळे सगळं राजकारण चाललंय. नगरपालिकेच्या दृष्टीनं आता लोकांमध्ये आता पंढरपुरात मला सांगा त्याच्या आधी काय केलं नाही सभा बिभा या सगळ्या गोष्टी एवढं सगळं चाललं होतं. आताच का आता नगरपालिका ऑलरेडी सगळं चाललेलं आहे. सगळ्या पंढरपूरकरांना माहित आहे आणि पंढरपूरकरांचा आणि इथल्या बहुजनांचा दलित शोषित पीडित लोकांचा परिचारकांना विश्वास आहे. सगळ्या संस्थेमध्ये लोक काम करतात सगळे आनंदात आहे की रोज कुणी काय असल्या गप्पा मारल्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत. राजू खरे नवीन आमदार झाले आहेत त्यांना शुभेच्छा आहेत. पण त्यांनी आजपर्यंत आपण परिचारकांनी कुठल्या समाजावर अन्याय केलाय सगळ्या बहुजनांना बरोबर घेऊन सगळ्या माणसांना बरोबर घेऊन त्यांनी आतापर्यंत काम केलं. सगळ्या संस्थांवरती सगळ्या बहुजनांना बसवलेलं आहे. आमदारकी त्यांची सोडली तर कुठलीही संस्था त्यांच्या स्वतः ती नाहीत. आणि असल्या माणसावर टीका करणं म्हणजे खूप मोठं दुर्दैव आहे. आणि दुसरं तुम्ही अभिजित पाटलाविषयी त्याच्यावर उत्तर द्यायचं मला. अभिजित पाटलांना काय प्रश्न विचारला? पंढरपूरचं परळी होऊ देऊ नका, पंढरपूरचा आकाश शोधा. पंढरपूरचा आका कोण आहे? त्यांनी वाळू तस्करी कुणी केली, कोणाचे पैसे बुडवले तुम्हाला माहित आहे. आता 3,500 रुपये दर त्यांनी जाहीर केलाय कारखान्याचा. पश्चाताप होणार आहे लोकांना. ही देऊ शकणार नाही दर. 3,500 रुपये दर जे देणार आहे का नाही देऊ शकणार नाही. आताच माड्यातली लोक बरेच जण त्यांना पश्चाताप व्हायला नाही. हा मुद्दा कारखान्याचा नाही, हा विषय आकाचा आणि परळीचा आहे. आका कोण आहे सांगा ना. आता कोण आहे? वाळू माफिया कोण आहे? चोऱ्या कोणी केल्या? दरोडे कोणी घातलं? गुन्हे कोणावर दाखल झाले? तुम्ही असं म्हणायचं अमित पाटलांनी दरोडे कोणच आहे म्हणजे अमित पाटील दरोडे. हो वाळूच्या ह्याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले रेकॉर्डला आहे. तुम्हाला रेकॉर्ड काढून दाखव तुम्हाला.